नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. श्रावणी आता पाय चेपत असते आणि पाय चेपता चेपता शुभूचा विचार होतो. सकाळपासनं कुठे फिरतोय, उपाशी तापाशी, घरातून जाताना एक अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाहीये. त्याला नोकरी मिळाली असेल का नसेल, दुपार झालीये, पावसा पाण्याचं कुठं वनवन करत फिरतोय. देवा, शुभूला चांगली नोकरी मिळू दे रे, प्लीज देवा, त्याचा वनवास फिटू दे आणि त्याला चांगली नोकरी मिळू दे. बिचारी श्रावणी आता मनातल्या मनात देवाकडे आपल्या शुभूसाठी, नवऱ्यासाठी प्रार्थना करत असते की त्याचे हाल होऊ देऊ नको, त्याला चांगली नोकरी मिळू दे. ती चांगला विचार करत असते बिचारी. लगेच शोभी असते. शोभीच्या मनात लगेच येतं की आता हिची जिरवायची. अयो 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 अयो, कसं आहे ना श्रावणी, तू आईचे पाय चेपती ना, बघून 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 आमचेच पाय दुखायला लागले. श्रावणीच्या मांडीवर पाय ठेवते आणि म्हणते पाय चेप. श्रावणी म्हणते शोभाताई, मी तुमचे पाय चेपणार नाही. काय म्हटलीस? मी तुमचे पाय चेपणार नाही शोभाताई, लक्षात घ्या. आमचे पाय चेपणार नाहीस, काही झालं तरी तुला आमचे पाय चेपायलाच लागणार आहे श्रावणी. श्रावणी म्हणते नाही, मी तुमचे पाय चेपणार नाहीच. काय ना, पाय तर मी चेपणार नाहीये, स्पष्ट सांगते, एकदा नाही हजारदा सांगते. त्या माझ्या सासूबाई आहे, आईसारख्या आहेत माझ्या, त्यांचे पाय चेपणार, त्यांचा मान राखणार, ते माझं कर्तव्य. तुम्ही ननंद आहात ना, मान राखीन की मी. ननंद आहे म्हणून मान राखीन, पण चाकरी करणार नाही. लक्ष ठेवायचा, ननंद आहे म्हणून मी चाकरी करणार नाही. आता शोभीला तिची अक्कल जागेवर आणण्यासाठी श्रावणी पुरेशी असते. अशी काही तिची अक्कल जागेवर आणलेली असते. इतक्या वेळा तिचा अपमान करते शोभीचा श्रावणी. शोभी इतकी निर्लज्ज असते की ती सारखी सारखी अपमान करून घ्यायला या श्रावणीच्या जवळ येते आणि श्रावणी तिचा प्रत्येक वेळेला अपमान करते. आता सुद्धा असा कडक इन्सल्ट केलेला असतो तिचा की बस. नट्ट मोगरे, काय बोलायली ग मायपुरीला? या घरात सासू एवढाच नंदेला मान असतो, तिच्याची उज्जत घालायची नाही. आत्ताच सांगते, सासूला जेवढा मान आहे ना तेवढाच त्या नंदेला द्यायचा, बरं काय? नट्ट मोगरे, तिचे पाय चेप. पाय चेपायचे नाहीये का तुला? जमणार नाहीये का तुला? आमचे नियम पाळायचे नाहीये ना? बाहेरचा रस्ता मोकळा आहे, लगेच निघायचं लगेच. शोभीला फार आनंद मिळत असतो की आई म्हटली पाय चेप, नाही तर घराच्या बाहेर हो. श्रावणी आता मनातल्या मनात म्हणते नाही, मी हे घर सोडून कुठेच जात नसते आणि कुठेच जाणार नाहीये. जोपर्यंत शुभूचं विखरलेलं कुटुंब एकत्र आणत नाही, सगळं सावरत नाही, तोपर्यंत मी हे घर सोडून जाणार नाही म्हणजे नाही. श्रावणी आता मनातल्या मनात विचार करते. म्हातारी जबरदस्तीने श्रावणीला शोभीचे पाय चेपायला लावते. मजबुरी असते, शोभीचे पाय ती बिचारीला चेपायलाच लागते. काय तुझी सून कशी ताळ्यावर आली, कसा माज उतारलाय तिचा, बघितला ना आई? लोकांचा कसा माज उतारला, हो की नाही आई? काय माजली होती बघ की, कसा माज उतरला. बाई गो बाई गो, काय माझा पाय दुखतोय, हा काय झालंय काय माहिती. कोणी त्या शोभीचे पाय चेपत असते, तेवढ्यात काय फोन वाजलेला असतो. अपर्णा काकूने फार प्रेमाने चौकशी करण्यासाठी फोन लावलेला असतो. इतका आनंद होतो श्रावणीच्या चेहऱ्यावर, लगेच हसू आलेलं असतं की अपर्णा काकूने फोन लावला. अपर्णा काकू अगदी आईसारखीच असते श्रावणीला. तिला फार तिच्याबरोबर बोलून छान वाटणार असतं, म्हणून ती आता खूप आनंदी होते की मी या फोनवर बोलले की मला छान वाटणार. शोभी म्हणते काय ग, कामाच्या वेळेला हे काय लावली नाटकं? पाय चेपायला लावले तर पाय चेपायचे की, फोन बिन काय नाटकं हे? आई म्हणते नट्ट मोगरे, काय काय फोन बिन काय नाटकं? कधी बघितलं की फोनला चिटकलेली असते. फोन बिन बंद करायचा आणि पाय चेपायचे माय लेकीचे. हातातला फोन घेते, कट करते आणि तिच्या अंगावर फोन फेकून देते. एका वेळेला एकच काम करायचं, कळालं? तिला एक फोन येतो, आई फोन बघते, फोन उचलते आणि म्हणते येतो येतो, लगेच येतो. आई आता नाव वगैरे काही घेत नाही आणि फक्त येतो येतो म्हणून फोन ठेवते आणि एका मिनिटात आई चालायला लागलेली असते. शोभी म्हणते आई कुठे निघाली घाई घाईत? ए आई कुठे निघाली एवढी घाई घाईत? ए तू काय बघायली ग? पायचेप, चल पायचेप. इतकी खालच्या पातळीला जाऊन ही वागत असते शोभी की तिला लिमिटच नसतं. श्रावणीकडून ती स्वतःचे पाय सुद्धा चेपून घेत असते. इतकी घाणेरडी वागणूक देत असते ही शोभी. अपर्णा काकू आणि मोक्षा फार टेन्शन मध्ये आलेले असतात की श्रावणी फोन का उचलत नाहीये, एवढे फोन लावतीये मग ती फोन का उचलत नाहीये, फोन डायरेक्ट कटच करतीये. अपर्णा काकूने इतकं टेन्शन घेतलेलं असतं की श्रावणी असं करतच नाही. मोक्षा 2 रिंग वाजल्या, 3ऱ्या रिंगला फोन कट झाला. ती असं करतच नाही, किती पण घाईत असू दे, किती इमर्जन्सी असू दे, माझं फोन उचलते म्हणजे उचलते. आता मात्र पहिल्यांदाच असं झालं की श्रावणीने माझा फोन कट केलाय आणि परत ती मला फोन सुद्धा करत नाहीये. मी सारखा फोन लावतेय तर फोन कट होतोय. मोक्षा म्हणते अगं काय कामात असेल, किती काही असू दे, ती माझा फोन उचलते म्हणजे उचलते, ती माझा फोन का उचलत नाहीये. आता अपर्णा काकूला इतकं टेन्शन आलेलं असतं, इतकं टेन्शन की काय करावं आणि काय नाही तिला सुचत नसतं. काकू अगदी वेड्यासारखी होते की मी काय करू म्हणजे मला श्रावणीची खुशाली कळेल, श्रावणी कशी आहे काय, काहीतरी तिच्याबद्दल तर कळायला हवंय ना. मोक्षा आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काय शांत होत नसते. मोक्षा म्हणते मामी अगं लावेल ती फोन, निवांत झाली की लावेल, काहीतरी कामात असेल. नाही मोक्षा, मला काहीतरी विचित्र फिलिंग येते. अपर्णा म्हणते मोक्षा माझं मन काय राहत नाहीये, मी तिला परत फोन लावणार म्हणजे लावणार. मोक्षा म्हणते असू दे, ती लावेल मामी, नको तिला सारखं सारखं फोन लाव.
तिच्याबरोबर जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत माझं मन काय शांत राहणार नाहीये. मला तिच्याशी बोलायलाच लागणार आहे. अगं ऐक जरा, नाही म्हणजे नाही, मला तिला फोन लावायचा आहे. ही परत फोन लावते आणि रिंग वाजायच्या आधीच अपर्णाच्या हातून फोन हिसकावला जातो. अलकनंदा आलेली असते आणि फोन असा हिसकावून घेते आणि बघते तर काय, श्रावणी. वा वा वा, श्रावणीला फोन लावते होय, वा कमाले. अपर्णा, फारच हिंमत आहे ग तू. विश्वंभरने काय सांगितलंय तुझ्या लक्षात नाहीये की मुद्दामून त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते श्रावणीशी, शुभूची. विश्वंभरने काय सांगितलं, ती मेली आणि या घरातलं कोणीच तिच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही. नाव सुद्धा या घरात घ्यायचं नाहीये. माहिती असताना तिला कॉल करतेस, एवढी हिंमत. मला सांगू का तुझं काय चाललंय ते मी ते ततमम करायला लागलेली असते अपर्णाला कळतच नाही की मी आता अलकनंदाला नेमकी काय उत्तर देऊ. अलकनंदा इतकी विषारी असते की तिने अपर्णाच्या फोन मधलं सिम काढलेलं असतं आणि डायरेक्ट तोडून टाकलेलं असतं. आता अपर्णा कॉन्टॅक्ट करू शकत नाही, ना मेसेज ना फोन ना काही. अपर्णा आता कुणाला फोन वगैरे लावू शकत नाही आणि श्रावणीची चौकशी सुद्धा करू शकत नाही. डायरेक्ट तिचं कार्ड तोडून टाकलेलं असतं आणि तिच्याच तोंडावर फेकते अलकनंदा. परत त्या श्रावणीशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न चुकून सुद्धा करायचं नाही या माझ्याशी गाठे. अक्का तुम्ही काय केलं हे? आई तू काय केलंय? मोक्षा सुद्धा ओरडते. अलकनंदाला काही देणं घेणं नसतं किंवा तिला कुणाचं काही पडलेलं सुद्धा नसतं. मोक्षा म्हणते, मम्मा तू काय केलंस ग हे? तुला पटतंय का? मोक्षा तू तर गप्पच बसा, अजिबात तोंड घालायचं नाहीयेस. घरात जे काही घडलंय ना, फक्त आणि फक्त तुझ्या अतिशहाणपणामुळे. तू जर अतिशहाणपणा केला नसता तर या घरात जे घडलंय ते घडलंच नसतं. सगळ्या गोष्टींना जबाबदार तू आहेस मोक्षा, लक्षात ठेव. त्याला जामीन दिला ना म्हणून तो बाहेर सुटला आणि श्रावणीचं लग्न मोडलं. लग्न केलं आणि गेली त्याच्या घरी. तुझ्यामुळे सगळं झालंय, लक्षात ठेवायचं. म्हणते मम्मा जे केलंय ना ते योग्यच केलंय, मला उगाच काही शिकवायला जाऊ नको. जे सत्य होतं, जी चांगुलपणाची बाजू होती तीच मी मांडली. मामीशी वागायची ही पद्धत नाही या, चुकीचं वागली तू मामीशी. तुला असा वागायचा अधिकार कोणी दिलाय ग? तिचं कार्ड वगैरे फोन वगैरे हिसकून कोणी शिकवलंय हे? हा मोक्षा, कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कधी कसं काय, कोणाला कशी वागणूक द्यायची, अलकनंदाला शिकवायचं नाही या. अलकनंदा आहे मी, अलकनंदा. तू मला अजिबात शिकवायचं नाही या मोक्षा. कधी कधी शिकवायला लागतं ना. जेव्हा मोठी माणसं सुद्धा चुकीचं वागतात ना तेव्हा लहानांना सुद्धा त्यांना योग्य मार्गावर आणायला लागतं. म्हणूनच तुला सांगते ना मामीशी असं का वागलीस. अलकनंदा म्हणते, मोक्षा मला शहाणपणा शिकवायला लागलीस. तुला घरबीर सासर नवरा असं काहीच राहिलं नाही का? उठली सुटली की इथे, उठली सुटली की इथे. काय काय तुझं घरदार राहिलं नाही का तुला? माझा संसार बिझनेस सगळं सांभाळून सासू सासरे सगळ्यांना मॅनेज करून मग मी इथे वेळात वेळ काढून येते. संसाराची माझ्या घरदाराची काळजी तू नको करूस हा मम्मा. त्याबद्दल तू मला सांगायला जाऊच नको. कांदा म्हणते, मोक्षा खूप मोठी झालीस ग, म्हणजे बरीच मोठी झालीस ग. मला उलट उत्तर द्यायला लागली आणि मला अक्कल शिकवायला लागलीस. वा, म्हणजे तुला चांगलीच अक्कल आलेली दिसतेस ग मोक्षा. उत्तर करायला लागलीये, इतकी अक्कल आलीस होय. वा आहे ना आई जेव्हा स्वतःचं कर्तव्य विसरून मनमानी करायला लागते ना तेव्हा दूर उत्तरही करायलाच लागतात. कळलं का आई? तिला तोंड उघडायला लागतं म्हणूनच मी तोंड उघडले. मोक्षा जास्ती बोलायला जाऊ नको, आत्ताच सांगतेय, तोंड बंद ठेव. तुझ्याशी नीट बोलतीये याचा अर्थ असा नाही काही बोलायची परमिशन दिली असा होत नाही. मर्यादा ओलांडायची नाही, आत्ताच सांगतेय. आल्यावर तुला सुद्धा धडा शिकवू शकते. तुझीही अक्कल जागेवर आणू शकते, लक्षात घ्यायचा. तुझी अक्कल जागेवर आणायला जरा सुद्धा वेळ लागणार नाहीये. इतकी घाबरलेली असते आणि तिला वाईटही वाटलेलं असतं की अलकनंदाने डायरेक्ट तिचं मोबाईलचं सिम कार्ड वगैरे सगळं तोडून मोडून टाकलेलं असतं, जेणेकरून ती आता कुणाला कॉन्टॅक्टही करणार नाही आणि कुणाकडे चौकशीही करणार नाही. त्याच्यावरून मोक्षा आणि अलकनंदाचं भांडण सुरू झालेलं असतं आणि इतकं दोघी मायलिकीत भांडण होतं. अपर्णा फक्त बघत राहिलेली असते. इथून पुढे विश्वंभरने सांगितलेलं जर लक्षात ठेवलं नाही, श्रावणीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर मी डायरेक्ट विश्वंभरला जाऊन सांगीन. लक्षात येतंय का? मग तुझी खैर नाही या. त्याने आधीच सांगितलंय तिच्याशी कोणीच कॉन्टॅक्ट करायचं नाही आणि तुझं नाव जर त्याच्यासमोर गेलं तर तू आणि विश्वंभर, मी मध्ये पडत नसते. अलकनंदा अपर्णाला धमकी देते. अपर्णा इतकी घाबरलेली असते की फक्त तिच्याकडे बघत राहते, डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती अलकनंदाकडे बघते. अलकनंदा जाताना आता मोक्षाकडे सुद्धा रागाने बघते आणि अपर्णाकडे सुद्धा. थोडक्यात त्यांना खुन्नस देऊन निघून गेलेली असते. आता शुभूच्या एका माणसाला भेटायला आलेली असते. तुम्हीच नंबर दिला होता का? हो मीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं. तुमच्या मुलीबद्दलच तुम्ही बोलला ना? हो माझ्या मुलीबद्दलच. त्या मुलीबद्दल जे काही झालं ते अत्यंत वाईट झालं आणि त्या मुलाने नकार दिला ते त्यापेक्षाही दुर्दैवी आहे. आता लगेच आई म्हणते, जे काय आहे ते जाऊ द्या, पण मी तुम्हाला जे सांगितलं होतं त्याच्याबद्दल काय झालं साहेब? ना तुम्ही जे सांगितलं तेच झालंय म्हणून तर तुम्हाला फोन लावून बोलवलंय. पण आहात आई तुम्ही नशीबवान, तुमच्या लेकीने सुद्धा नशीब काढलंय. तुमच्या मुलीसाठी उत्तम असं स्थळ आणलंय मी. बघा तुम्हाला नक्कीच ते स्थळ आवडेल. माणूस तुमच्या मुलीला पदरात घ्यायला तयार झालाय आहे तशी तो स्वीकारायला तयार आहे. अरे बापरे, आईला इतका आनंद झालेला असतो किंवा सानिकाचं कुठेतरी लग्न होतंय, सगळं छान आणि व्यवस्थित होणार याच्याने आई फार खुश झालेली असते. मुलीबद्दल सगळं माहीत असून सुद्धा तो स्वीकार करणार आहे तिचा.
लग्नाला होकार दिलाय त्याने. आई म्हणते हो का. आईला इतका आनंद झालेला असतो की तिचा आनंद गगनात मावत नाही. वा, खरं सांगताय साहेब. साहेब म्हणतात हो खरंच सांगतोय ना मी. असं वाटतं की तुम्ही हे स्थळ नाकारू नये, तुम्ही होकारच द्यावा, कारण तुमचाही फायदा आहे आणि समोरच्या व्यक्तीचाही फायदा आहे. पायावर तयार आहे मी, नाकारणार बिकारणार काय नाही, मला चालेल. काय करतो, कोण आहे, मला माहिती मिळेल का. गोष्ट ठामपणे सांगतो आम्ही. मुलगा अतिशय श्रीमंत आहे. श्रीमंत घरातलं स्थळ आहे ना की मुलीला कशाची कधीच काही कमतरता भासणार नाही. सुखात गोडी गोविंदाने संसार करेल ती. इतकं भारी स्थळ आहे की तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. एक नंबर श्रीमंती तर अशी आहे ना की कमालीची श्रीमंती. गोष्ट त्या माणसाचं वय थोडंसं जास्त आहे, तेवढी एकच अडचण आहे. असू द्या असू द्या, असून किती वय असणार आहे असं असू द्या, काय हरकत नाहीये. नाव गाव पत्ता काही माहिती नसतो, फोटो बघितलेला नसतो, लगेच सानिकाचं लग्न लावून द्यायला भावनेच्या भरात तयार झालेली आहे. तिच्या पोटातल्या बाळाला बाप मिळणार आहे तर मला सगळ्या आनंदाने स्वीकारायला तयार आहे. मी सगळं काही स्वीकारतीये बघा. ही काय कमी महत्वाची गोष्ट आहे का. मला पण कळतंय की सगळं लग्नाला तयार आहे. लग्न जुळवणारा असतो तो म्हणतो उत्तम उत्तम असं स्थळ आणलंय ना, एक नंबर स्थळ आणलंय तुमच्या मुलीसाठी. इतकं श्रीमंत घरातलं स्थळ आहे ना की बघा. त्यांना निरोप देतो, बघूया आपण पुढची बोलणी करूच या की. आज मुलगी बघायला पाठवतो की लगेच. जमलं असतं मग 12ही उडून देऊ. दिवसात लग्न सुद्धा उरकायला तयार आहेत ते. चालेल चालेल सगळं चालेल बघा. खुश झालेली असते ही, काही तपास नाही काय नाही डायरेक्ट पोरीचं लग्न लावून द्यायला तयार झालेली असते. चालेल साहेब तुम्ही म्हणतात तसं. उद्या बघण्याचा कार्यक्रम आणि 2 दिवसांनी डायरेक्ट लग्न. आता बाहेर आलेली असते फोन घेऊन आणि ती सारखी शुभूची वाट बघत असते. सकाळपासून उपाशी तापाशी गेलेला शुभू अजून आलेला नसतो. नोकरी मिळाली की नाही, काय झालं काय नाही, काहीही तिला माहिती मिळालेली नसते. इतकं बिचारीला टेन्शन आलेलं असतं. जीव अगदी कासावीस होत असतो आपल्या शुभूसाठी. काय हा शुभू ना कॉन्टॅक्ट केलं ना काय झालंय काय नाही, काहीच नाही. आता फोन लावतो तर फोन उचलतही नाहीये. असं काम शोधायला गेला आता फोन लागत नाहीये. कुठे राहिला हा. बिचाऱ्या श्रावणीला खूप काळजी वाटत असते शुभूची. श्रावणी शुभूला फोन लावून लावून थकलेली असते. तेवढ्यात काय सानिका आलेली असते बाहेर. श्रावणी म्हणते सानिका मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अजिबात इंटरेस्ट नाही तुझ्याशी बोलण्यास श्रावणी, मला बोलायचंच नाहीये. करतेस ग, नीट बोल की माझ्याशी, मी नीट बोलतीये ना. विसरलीस का ग सानिका, कॉलेजमध्ये असताना किती चांगल्या आणि जवळच्या मैत्रिणी होतो आणि आता काय झालं असं की लगेच हडतुडच करायला लागलीये. सुख असो किंवा दुःख सगळं एकमेकींबरोबर शेअर करायचो, तासन तास गप्पा मारायचो, आपली किती घट्ट मैत्री होती. विसरलीस का सानिका. आणि आता असं का तोडून वागतेस तू. कारण नसताना माझ्याशी अबोला धरणार आहे. हो अबोला धरणारच आहे मी. आहे ना माझ्या आयुष्याची जी राख रांगोळी झालीये, जी फरफड झालीये ना माझ्या आयुष्यात, फक्त आणि फक्त त्याला जबाबदार तू आहे श्रावणी. तू जर शुभू दादा बरोबर लग्न करत नव्हती तर माझं लग्न बरोबर इंद्रनीलशी होत होतं. सुख हिरावलंयस तू, जराही लाज वाटत नाही का ग श्रावणी. म्हणते थोड्या वेळासाठी तुझ्या डोळ्यांवर जो रागाचा चष्मा आहे तो काढून ठेव आणि थोड्या वेळासाठी स्वतःलाच विचार की चूक नक्की कुणाची आहे, कुणी चूक केली. जी परिस्थिती ओढवलीये त्याला जबाबदार मी आहे की तुझा इंद्रनीलवर असणारा आंधळा विश्वास. नेमकी कोण जबाबदार आहे तू स्वतःलाच विचार. तुझी भाषण ऐकायची अजिबात इच्छा नाहीये आणि गरज पण नाहीये. गप्प बस. दोघींचं जे बोलणं चाललेलं असतो तो शशांक ऐकतो. शशांकला ढकलून ती सानिका तनतन करत आतमध्ये निघून गेलेली असते. शशांक आता श्रावणीच्या मागे येऊन उभा राहतो आणि शुकशुक करतो. इतकी घाबरते आणि पटकन माघारी बघते. मीच आहे शशांक भाऊजी ग मी. म्हणतो श्रावणी एक सांगू का ग तुला मी. आपल्या बाया तुझ्याबरोबर जे काही वागताय ना श्रावणी, मला अजिबात आवडत नाहीये. आईची शपथ घेऊन सांगतो खरंच आवडत नाहीये. चिचुंद्री स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतली, बरोबर ना. पाय स्वतः तोडला आणि घरातले खापर कोणावर फोडतात तुझ्यावर. तुझं काही देणं घेणं नाही, काही संबंध नाही, तरी सुद्धा तुला त्रास देतात आणि तुला सारखं सारखं येऊन विचारतात किंवा सांगतात की सगळं तुझ्यामुळेच झालं आणि तूच जबाबदार आहे. सगळं बघून मला हर्ट होतंय, खरं सांगतोय मला हर्ट होतंय. शुभूने लग्न केलं, तुला इथे घेऊन आला, बरोबर ना. कोण तर श्रावणी. काही झालं इकडची दुनिया तिकडं होऊ दे, सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण तर श्रावणी. काय लोक आणि काय विचार करताय बघतो ना, मला फील होतं ग. अजिबात आवडत नाही श्रावणी, तुझ्याबरोबर जे काही चाललंय ना अजिबात आवडत नाही. शशांक तुझ्या पाठीशी भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहणार आहे, हे विसरायचं नाही श्रावणी. कोणी नसलं तरी हा शशांक राहणार म्हणजे राहणार. घ्यायचं नाही. मला माहिती तुला काय काय सहन करायला लागतंय. कदर नाही इथे, मला माहिती ना. कोणीच तुझी कदर करत नाही. काही पण वाटलं, किती पण वाटलं, मन मोकळं करावं, बोलावंसं तर डायरेक्ट शशांक भाऊजीला, तुझ्या भावाला फोन लावायचा आणि डायरेक्ट बोलायचं. संकोच करायचं नाही, लोड तर अजिबात घ्यायचा नाही. दिसायला असं दिसतो पण आतून लई मुर्दू आहे. इतका मुर्दू आहे ना की बस. मी म्हणते ठीक आहे चालेल. शशांक श्रावणी बरोबर जे काही बोलला ते सगळं शोभाने ऐकलेलं असतं. श्रावणी आता डोळ्याने शशांकला खुणावते की तिकडं बघ. तो म्हणतो काय. ती म्हणते तिकडं बघ. दारात शोभी उभी असते. शोभीला बघतो की त्याची बोलतीच बंद झालेली असते. म्हणते काय लगेच पलटी मारलेली असते. श्रावणी हलगर्जीपणा करायचं नाही, काम करायचं काम. तेच सांगत होतं शोभे मी, काम कर. मांजर होतो आणि गुपचूप घरामध्ये निघून गेलेलं असतं. ही बिंडोक शोभी रागाने बघते श्रावणीकडे आणि तनकन आतमध्ये निघून गेलेली असते. डोक्यावरनं गेलेलं असतं यांचं वागणं, पण ती कुणाकडेच काही लक्ष देत नाही. आता सासरे बुवांकडे येतो.
सासरे भाऊ कसं आहे ना, घरात किती बी वाद होऊ दे, किती पण काही होऊ दे, आपण एक फॅमिली हे विसरायचं नाही. काही झालं तरी आपण एक फॅमिली आहोत हे कधीच विसरायचं नाही. कुठून तिकडे जात येत असते तेव्हा ती म्हणते की ह्या शशांकचं वागणं बोलणं बदललंय, नेमकी झालंय तरी काय याला. सगळ्यांनी एकत्र राहायचं, कायम एकजुटीने राहायचं, कळतंय का सासरी बुवा, एकत्र ते बी कायम. शुभी आता जवळ येते आणि शशांकच्या डोक्यावर परिणाम झाला की काय ऐकत असते. माघारी वळतो तर लगेच बघते तर काय शोभी रागाने त्याच्याकडे बघत असते. तो परत माघारी वळतो आणि अण्णाकडे बघतो. तब्येत कशी आहे, बरी आहे ना, बरी नाही तब्येत, काय काय वंगाळ झालं, तुम्ही लय लोड घेतला ना म्हणून विचारतोय, तब्येत बिब्येत बरी आहे का सासरे बुवा. घ्यायचं नाही, मी आहे ना शशांक, अजिबात लोड घ्यायचा नाही. शशांक आहे ना तिथं लोड नसतो बघा. शोभी इतकी रागाने बघते, आता हाताला धरते आणि शशांकला अशी समोर ओढते. काय चाललंय तुमचं, श्रावणीला कशी मदत करायची तो प्लॅन चालला होता ना, बरोबर ना. म्हणत होतो शोभा काही बी किती बी बोलली तरी तुझ्या भल्याच बोलतो असं तिला सांगत होतो. तुझा गैरसमज झालाय शोभे, जास्त शहाणपणा करायचं नाही आत्ताच सांगतीये. जावई आहे, यायचं खायचं प्यायचं आणि निघायचं, शहाणपणा करायचं नाही. घरातल्या भानगडीत डोकं खुपसायचं नाही आत्ताच सांगतीये. डोकं खुपसू ना मर की मग राहिलं ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, तुम्ही निस्तारा, मला काय घेणं देणं नाही, मी चाललो. आता शशांक भांडत असतो तेवढ्यात काय फोन येतो, त्याच्यावर शोभा 2 असं नाव लिहिलेलं असतं. आता फोन बघितल्या याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. शोभे हातातला फोन घेते आणि बघते तर काय शोभा 2 शशांक पकडलेला असतो. शोभाने फोन उचललेला असतो आणि तिकडून लगेच ती शोभा 2 असते. ती म्हणते वैभवीचे बाबा कधी येणार आहे तुम्ही, वाट बघतोय आम्ही. वैभवी मी वाट बघतोय, लवकर या बरं. वैभवीचे बाबा आम्ही वाट बघतोय ना. शोभीने आता ऐकलेलं असतं आणि शशांक इतका घाबरलेला असतो, काही बोलणार तेवढ्यात काय शशांक घेतो फोन आणि पटकन कट करतो. चिडलेली असते, फोन का कट केला उत्तर द्यायचं. कोण होती आणि मोबाईल शोभा 2 नावाने का सेव्ह केलाय आणि तिचा काय संबंध, काय बोलावं आणि काय नाही सुचतच नसतं. अगदी ततमम करतो. महत्वाचं काम होतं आणि तुम्हाला काय म्हणते वैभवीचे बाबा लवकर आहे, आम्ही दोघी वाट बघतोय. कर पडली का ग, काही पण विचार करते. त्याच्या लक्षात आलंय की शशांक काहीतरी करतोय पण उडवाउडीची उत्तर देऊन शोभीला वेड्यात काढतोय. अण्णा आता बारीक या शशांककडे बघत असतात की नेमकी याचं चाललंय तरी काय. अण्णाने स्वतः सुद्धा फोन ऐकलेला असतो. श्रावणीला म्हणतो मी कोण आहे. श्रावणी म्हणते तुम्ही कोण आहात म्हणजे, माझं नाव काय शशांक. वैभवीचं बाबा झालो की नाही, माझ्या पोरीचं नाव वैभवी. मग ती बाई म्हणली की वैभवीचे बाबा, तिचं नाव त्या बाईच्या डोक्यात फिट आहे ना म्हणून ती वैभवीचं बाबा असंच मला म्हणते. आता थोडक्यात वाचलेली असते नाही तर आज तिला कळालं की हे काय लचंडे, तर ह्या शशांकचं तिने नरडच दाबलेलं असतं. तिचे उत्तर देतो आणि विषय टाळायचा प्रयत्न करतो. इतका राग आलेला असतो. डिलीट करू, 50,000चं काम आहे ना, जाऊ द्या नका डिलीट करू. पण डोकं जागेवर नसतो. विषय घेतला असू द्या नाही, इकडचं तिकडचं बहाणा करून आता सध्या तरी विषय टाळलेला असतो. आणि श्रावणी आता स्टोव पेटवत असता श्रावणी प्रयत्न करत असते. अण्णा म्हणता श्रावणी बाळा मी पेटून देऊ का तुला. नको, मी कधी शिकणार, राहू दे मी शिकते हळूहळू. बाळा भडका बिडका व्हायचा ग, केन काय हरकत नाही. स्टोव पेटवायचं काम चाललेलं असतं तेवढ्यात काय शुभू आलेलं असतो. श्रावणी पटकन पाणी घेते आणि शुभूला देते. सावकाश पी बरं, थकलेला वाटतोय रे शुभू. काय रे, पण कर बरं थोडस, मला भूक नाहीये. नाही थोडस खा. तेवढ्यात काय लगेच शोभी आलेली असते. हे मिळाली की नाही नोकरी, आला की काय घरी, पण नाही मिळाली ना नोकरी. त्या आमासनी वाटलंच होतं नोकरी नाही मिळणार, बघा ना नोकरी नाही मिळाली. आता शोभे आता कुठं घरात आला आणि लगेच तुझा तमाशा सुरू झाला का, जरा पण लाज नाही का, जरा शांत बस की. सुद्धा फार खुश असते, सानिकाचं लग्न जमवून आलेली असते. येते तर लगेच श्रावणी तिच्यासाठी सुद्धा पाणी देते. असा हिसकावून लावते, पाणी बिणी नकोय. आई कुठे गेली होती ग मगाशी घाई पेटी लागली काय, त्यापेक्षा लाख पट्टीने भारी काम झालंय. ते सगळ्यांचं तोंड गोड करा मग सांगते काय बातमी. बाहेर ये, तुझ्यासाठी आनंदाची बातमी. कळतच नाही शुभूला आणि श्रावणीला नेमकी काय बातमी आहे. मला स्थळ आलं आणि तिचं लग्न ठरवून आले. सगळ्यांनाच जबर धक्का बसलेला असतो. सानिका आता आश्चर्यचकितून आईकडे बघायला लागलेली असते की ही कुणाशी माझे लग्न ठरवून आलीये. मित्रांनो बघू आता आई कुणाशी लग्न ठरवून आली आणि सानिकाचा उद्या नवरा मुलगा बघायला येणार आहे तो नेमकी कसा आहे, कुणासोबत लग्न ठरलं हे बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.